अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, 2 सख्खे भाऊ गजाड पाराभवानी हादरले. बार्शी टाकळी तालुक्यातील पाराभवानी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पिंजर पोलिसांनी 2 सख्ख्या भावांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करून दोनही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असताना आरोपी भूषण गजानन चौधरी वय वर्ष 30 याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला. मात्र पीडितेने दरवाजा न उघडल्याने आरोपी थेट घरावर चढून आत शिरला. त्यानंतर पीडिता कपडे धुत असताना आरोपीने अचानक मागून येत तिला पकडून बेडवर नेलं. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत पीडितेने आरोपीच्या हाताने चाव घेत स्वतःची सुटका करून घेत घराबाहेर धाव घेतली. यानंतर 2 दिवसांनी दुसरा आरोपी प्रणव गजानन चौधरी वय वर्ष 28 याने पीडितेला तू माझ्या भावाला कसे फसवते असे म्हणत तिला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. घटनेनंतर अल्पवयीन मुलगी मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने 4 मे रोजी आपल्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादी सौ माधुरी संतोष मेंढे यांनी धाडस दाखवत पिंजर पोलीस स्टेशन गाठलं व तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा क्रमांक 263/2026 अंतर्गत कलम 75, 76, 333, 351, 3, 35 भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास API गंगाधर दराडे आणि PSI अभिषेक नवघरे हे करीत असून दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ASI दिगंबर पवार यांनी केली. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अकोला जिल्हा तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.